आम्ही उठलो, ही लोक झोपलीत अजून. हे बघा अशी झोपतात. लिही उठला बघा, तिला उठवतो आता. नको उठवू, त्याला नाही उठायचं असेल. तर सगळ्याला गुड मॉर्निंग. हा उठला आता, त्याचे डोळेच दिसत नाही तर उठला आता. तर सकाळचा माझा स्वयंपाक झाला आहे आता. चपाती गॅस बंद करते, चालू आहे. आणि चपात्या पूर्ण झालेत आता माझे. ह्याच्यात ठेवलं आणि याच्यात बनवून ठेवले होते. आणि भाजी आहे, आज शुक्रवार आहे त्याच्यामुळं जेवला बनवलं आहे, पण दिसत पण नाही व्यवस्थित. आता किचन साफ करायचं, भांडी घासायची एवढे पडलीत. लियाडीला चपाती दिली तर लियाडी फेकून दिलीस ना लिहू. चपाती नाही खात. तर आता माझी घरातली सगळी कामं झाली. आणि हा ब्लाऊज मी कालच फक्त बाहेर बसवायची होती, पूर्ण करून ठेवला होता. तर हा ब्लाऊज आहे 8 पीसचा. तर हे असे साध्या ब्लाऊजमध्ये जॉईंट आले पूर्ण. आणि हा ब्लाऊज मी 2 दिवसानंतर उसवला, कारण हा पण कलर सेम आहे आणि हा पण कलर सेम आहे. तर म्हटलं बाहेर बसूनच घेते त्याला. तर हे बघा बाहेर खोलून ठेवले आणि इतका सुंदर ब्लाऊज झाला होता. हे बघा सगळे म्हणजे असे सेम आले होते. तर तिला आता पहिला लांब हाताचा होता आणि आता आखूड हाताचा केला. तर कोणाला आखूड हाताचा करायचा असेल तर नका आणू, कारण खूप याच्यात म्हणजे हे आहे, शिलाई पण निघत नाही लवकर, लहान लहान शिलाई असतात. आणि हे साडीचे ब्लाऊज ना लगेच उसवतात. तर मला उसवताना हे बघा कसे पूर्ण असे हे करून ठेवले. आणि मी कसा म्हणजे बनवते ते पण माझं डोकं चालत नाही, कारण कशी धारी पुरवणार आता, कारण आपण पहिलीच उडवून टाकलेली असते. हे बघा तर आता खूप लहान आहे, तर ही धारी आता इथं पाहिजे वरती. तर अर्धे व्हायला येईलच एवढी अशी. तर मी कसा बनवते ते पण नक्की दाखवते. आणि हे सगळे ब्लाऊज माझे संध्याकाळपर्यंत म्हणजे हा झाला पाहिजे. आणि साधे माझे 1 तरी 2 तरी ब्लाऊज झाले पाहिजेत. आणि कारण कसं आहे, आता परत लिओ गेला आहे बाहेर. तर आता पूर्ण काम झालं होतं, पण परत बाहेरून येईल पूर्ण भिजून आणि असं पूर्ण चिखलाळा होऊन येईल. तर त्याच्यामुळं मग परत अर्धा ते 1 तास माझं काम वाढणार आहे. आणि आल्यावर त्याला आंघोळ करायलाच लागते, कारण तो भिजून आल्यावर खूप त्याच्या अंगाचा वास आहे. काय माहिती एवढी काय वास नाही येत अंगाचा कुत्र्यांचे, त्याचा खूप वास आहे. तर मी आता याला हात शिलाई करते. तर चला माझी कामं मी पटापट करते आणि संध्याकाळी नक्की दाखवते म्हणजे किती ब्लाऊज मी दिवसभरात शिवते. असं सगळ्यांचं म्हणजे कुत्रे मांजरांचं सगळ्यांचं सांभाळून किती ब्लाऊज शिवते. आणि पावसाळ्याचे खूप कामं काढतात, लादीचे वगैरे खूप काम निघतं. परत कपडे वगैरे म्हणजे असे बाहेरून आली की पूर्ण अशी भिजून वगैरे की इथं तिथं बसतात की सगळे सोपे वगैरे खराब करून टाकतात. तर त्याच्यासाठी मी कवर वगैरे शिवून हे केलेत. तर चला मग संध्याकाळचे दिवसभरात काय काय काम करते ते नक्की दाखवते. हा बघा लिवाला आणि किती भारी होऊन आलाय ते दाखवते. गेट उघडला तर तो येईल घरात. ओरडून नाही दाखवायचा, लगेच नाही मी घेणार आहे घरात. पहिला तुला आंघोळ करायचे हे थांब. असं होऊन येते. कुठं कुठं फिरला धावत. उकलून घे की आंघोळ करायला त्याला काढले. साबण त्याचा कुठे आहे काय माहीत. हा त्याचा शॅम्पू आहे आणि हा साबण आहे, आमचा आहे तो साबण आंघोळीचा. इथं दिसतं थंडा थंडा पाणी याच्यात बालदीत, त्याच्यातच आंघोळ करते. तिकडनं आहे टाकेत पण हा येणार नाही. हे बघा कसा चिखल लावून आला आहे बघा पाहिलं ते. आता झाले संध्याकाळ आणि धागा पण काळा चढवला आणि ब्लाऊज काळा कटिंग केले असता त्याच्यामुळं.
तर हा बघा धागा काळा काळा दिसतो, इथे काढून दाखवते. हा बघा, तर त्याच्यामुळं काही दिसत नाही. तर माझे दिवसभरात रिपेअरिंग वगैरे, एक ब्लाऊज केला आणि 2 ब्लाऊज साधे फक्त शिवले आणि आजचे ब्लाऊज दोन्ही हे आहेत. तर चला मग. तर हा मी रिपेअरिंग केला तो ब्लाऊज लॉंग हाताचा होता, तो आखूड हात करून आणि हा बघा असा बनवला आणि इथं मध्ये त्याला जॉईंट आला, हा बघा. तर अशा प्रकारे हा ब्लाऊज बनवला आणि हा हिरवा ब्लाऊज काल शिवला होता मी, हा एक आणि हा एक, असं मी आज 2 शिवले. आणि तुम्हाला हे खडूसारखे म्हणजे सफेद दिसतं, ते मी कटिंग करता वेळेस म्हणजे हे करते, आखते तसं. आणि गळे मोठे आहेत, तर मी एवढा म्हणजे गळा आखते. नंतर मग किती वाढवायचा, किती ते म्हणजे ब्लाऊजचा किती गळा आहे, तर त्याच्या अनुसार मी कटिंग करत असते. तर हे माझे आजचे ब्लाऊज आणि लिओ बसला इथंच, लिओ कुठंच जात नाही. आणि आज सोटकी पण ठेवली तिथं आणि याच्यावर हे आहे टाकलेला, तरीसुद्धा कपडा परत आथरून ठेवला, म्हणजे काय केलं तर आपल्याला धुता येतात. हे बघा, बघते कुठं काय माहिती, हा बघतो बरोबर. आणि माझा संध्याकाळचा स्वयंपाक पण झाला, हा भात झाला, त्याच्यावर मी झाकण ठेवते आता गॅस कमी करून. आणि याच्यात डाळ ठेवले उडदाची, तर झाकण देऊन झालं. तर आपली घरातली कामं करून इतका माझ्या दिवसभराचा काम असतं, कारण ह्यांच्यामुळं जास्त कामं वाढतात. हा बघा कसा झोपतो. आता इतका सुंदर आहे, आंघोळ बिंघोळ केलेले आहेत, किती भारी आहे. आणि गेला काय मग सगळा घाण होऊन येते. तर रिपेअरिंग केला तो पण व्यवस्थित झालं आहे, पण हात खूप जाडसारखे झाले, कारण डबल अस्तर झालं त्याच्यावर. तर चला मग, कसे वाटतात व्हिडिओ ते पण सांगा. आणि मी नवीन म्हणजे एवढं काय, मोबाईल खराब आहे त्याच्यामुळे सगळे काळे काळे येतात. तर चला मग, सगळ्यांना